Cancer Healer Center, a new beginning. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवणार, म्हणूनच काल मोदींना नागपूरला बोलावून चर्चा करण्यात आली. संजय राऊतांचं वक्तव्य. "2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच पाहतो, अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही." संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. भाजपला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा. शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर, सूत्रांची माहिती. औरंगजेबाची कबर ASI प्रोटेक्टेड, कायद्यानं संरक्षण मिळालं. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबईतील मालाडमध्ये काल कलश यात्रेदरम्यान तणाव. भगवा झेंडा फडकावत जाणाऱ्या 2 तरुणांना मारहाण झाल्याचा आरोप. कुणाल कामराज पोलिसांसमोर चौकशीला येणार का, याबाबत साशंकता. दुसऱ्या समन्सनंतर कामराजचा अद्याप खार पोलिसांशी कोणताही संपर्क नाही. बीडच्या अर्धामसल्या गावातील मशिदीतील स्फोट प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग. दोन्ही आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. ATS पथकाकडूनही आरोपींची चौकशी होणार. "मी गुढी उभारत नाही. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या. आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी?" विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांना सर्व सत्ता आपल्या हातात पाहिजे, त्यामुळेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर होता, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा. सोशल मीडियावर कराडच्या आयकार्डसह आलिशान ऑफिसचे फोटो व्हायरल. प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी. कोरटकरवर 10 CCTV कॅमेऱ्यांची नजर असणार. चांगल्या पद्धतीनं मराठी माणसांकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा. राज ठाकरेंचं फडणवीसांना आवाहन. तर शिवसेना फोडण्यात हात असणाऱ्या महाराष्ट्राच्या शत्रूला मदत होईल अशी भूमिका नको, संजय राऊतांची टीका. छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्नीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न. जीवे मारण्यासाठी जादूटोणा आणि विषप्रयोग केल्याचंही समोर. महिलेसह मेहुणा आणि मित्र अटकेत. अकोल्यातील 20 ते 25 पेक्षा अधिक गावात खाऱ्या पाण्यामुळे अनेकांच्या किडनी फेल झाल्याचा आरोप. किडनीच्या आजारावरील उपचारासाठी 12 लाखांहून अधिक खर्चून सुद्धा निदान नाही. नोटबंदी काळातील 101 कोटी रुपये राज्यातील 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पडून जुन्या नोटांबाबत निर्णय होत नसल्यानं जिल्हा बँक प्रशासन हतबल. तर बँकांनी जुन्या नोटा मुदतीत परत न दिल्याचा RBIचा दावा. औरंगजेबाचा कबरीचा विषय अनावश्यक. कबर राहो, ज्याला जायचंय तो जाईल, संघाच्या भैयाजी जोशी यांचं वक्तव्य. 1 रुपयात पीक विमा योजना आता गुंडाळणार. भरपाईचे 4 निकषही वगळण्याचे निर्देश. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू. वॉटर सॅल्यूट करून विमानतळावर आनंदोत्सव साजरा. नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार. भाजप नेते सुजय विखे यांच्याकडून विश्वास व्यक्त. पुढील 5 दिवस राज्यात ढगाळ वातावरण. वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. बहुतांश भागात गारपिटीची शक्यता. विदर्भात उन्हाचा तडाखा कायम. रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवर. पुढचे 2 दिवस तापमान चढेच राहण्याचा अंदाज. राज्यातील तापमानात वाढ होत असताना दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं खालावला. 50% असलेला पाणीसाठा आता 47%. प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार. ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार. भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये वर्ग. आज देशभरात ईदचा सण साजरा केला जातोय. मशिदींमध्ये सकाळी नमाज पठणासाठी गर्दी. ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था. कोल्हापूरमध्ये फुटबॉल मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. पोलिसांकडून सौम्य लाठीमार. मैदानात प्रचंड तणाव. IPL मध्ये आज मुंबई विरुद्ध कोलकाताची लढत. मुंबईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा.
तर कोलकाता विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार. वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. Cancer Healer Center, a new beginning.